रणवीर इलाहाबादिया मामले में कंट्रोवर्सी में अब महाराष्ट्र सरकार इंक्वायरी कानून की बात आहे. बोला और आता काय आहे च्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे राजस्थानी घेतल्याचं कळतं आहे. इतक्या दिवसापासून ते आरोप करत होते, मात्र आता त्यांची भूमिका संशयास्पद. मला बीडमधल्या एका प्रमुख नेत्यानं त्या क्षणीच सांगितलं होतं की सुरेश धस यांच्यावरती विश्वास ठेवू नका. आम्ही जो म्हणतो की सुरेश धस या लढ्याचं नेतृत्व करतायत आणि ते न्याय देतील देशमुख कुटुंबियांना, त्यांच्यासाठी हा लढा आहे. मला तेव्हा लोकांनी समजावलं की तुम्ही धस यांची बाजू घेऊ नका. धस हे कधी पलटी मारते. धस, मुंडे आणि वाल्मिक कराड एकच आहेत. ही लढाई त्यांच्या स्वार्थाची आहे आणि दुर्दैवानं हे सत्य होताना दिसतं आहे. मला वाईट वाटतं की एका विद्यमान आमदारानं देशमुख कुटुंबियांच्या अश्रूचा बाजार मांडला आणि व्यापार केला. ती लहान मुलं बिचारी धसांच्या मागे न्यायासाठी धावत होती की हा माणूस आम्हाला न्याय देईल. आणि जर धस यांनी हे कृत्य केलं असेल तर त्यांना देव क्षमा करणार नाही, त्यांना इतिहास क्षमा करणार नाही.